मी सुरुवातीला अजितदादांना बघितलं होतं म्हणजे आबा लीलावतीमध्ये असताना अजितदादा आबांना बघायला आले होते आणि दादांचा आवाज फार वेगळा आहे. म्हणजे आतून कोणतरी डरकाळ्या मारते असा आवाज दादांचा होता. मी दरवाजा उघडून आत गेलो त्यावेळेस मी दादांना पहिल्यांदा बघितलं होतं. त्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मला आजही आठवते दादांबरोबर आमचे पक्षाचे पुस्तक जे छापायचे ते होते. तर भोंगळे साहेब होते. तर त्याही परिस्थितीमध्ये ते दोघं एकमेकांना टोमणा मारत होते आणि त्या दोघांची मैत्री होती. मला अजितदादा सुद्धा बऱ्याच वेळेला सांगायचे ज्यावेळेस सुरुवातीला आमदार असताना कोण ओळखत नसायचं त्यावेळेस मंत्रालयातून विधान भवनातून दादांच्या घरापर्यंत दोघं चालत जायचे, बोलायचे आणि दोघांची अंडरस्टँडिंग सुद्धा वेगळी होती, मैत्री सुद्धा वेगळी होती. दादांनी प्रचाराच्या दरम्यान असं स्टेटमेंट करणं एक कुटुंबीय म्हणून आणि त्याच्याही नंतर 2019 नंतर दादांच्या नेतृत्वात मी पक्षामध्ये काम केलं. मी अनेक वेळेला वेगवेगळी कामं घेऊन दादांकडे गेलो. दादांनी ती कामं मतदारसंघातली मंजूर सुद्धा केलीत म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि दादांचं सहकार्य लाभलं. कुटुंबीय म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून दोन्ही ठिकाणी काम करत असताना दादांनी जे आबांच्या बाबतीत स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट आल्यानंतर दुःख झालं आणि ते आबा गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर ते स्टेटमेंट येणं हे अपेक्षित नव्हतं आणि ते प्रचारसभेत येणं हे सुद्धा अपेक्षित नव्हतं. त्यामुळं दुःख झालं त्याचं. आता त्याची तथ्यता काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही. म्हणजे पडताळून उत्तर जरी द्यायचं म्हणलं तर त्यावेळेची माणसं माहित नाहीत आणि आबा असते तर आबांनी त्याच्यावर उत्तर दिलं असतं. आम्ही काय उत्तर देऊ शकणार आहे. आणि दादा सिनियर आहेत. दादांसारख्या सिनियर व्यक्तीला आपण उत्तर देणं योग्यही वाटत नाही.